Okay, so friends, I'm Dr. Hinavani, and today for scholarship grade 7, we are learning the subject Marathi. आणि मराठीमध्ये आज आपला टॉपिक आहे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ. तर बोलणारी व्यक्ती आपल्या मनातील अर्थ व भावना विशिष्ट शब्दसमूहाच्या सहाय्याने व्यक्त करते. त्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असं म्हणतात. आणि या वाक्प्रचारांचे वेगवेगळे अर्थ असतात. म्हणजे त्याच्यामध्ये पण कधी कधी जे शब्द दिलेले आहेत त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ त्या ठिकाणी असू शकतो. तर असे भरपूर वाक्प्रचार आपल्या बोलीभाषेत प्रसिद्ध आहेत. त्याच्यातले काही आहेत: अभिवादन करणे म्हणजे नमस्कार करणे, अर्धपोटी राहणे म्हणजे पोट भरेपर्यंत न खाणे, अश्रू गाळणे म्हणजे रडणे, आयोजित करणे म्हणजे योजना आखणी करणे, आव्हान देणे सामना करण्यासाठी आमंत्रण देणे, इशारा करणे म्हणजे खूण करणे. ओके. उदरभरण होणे म्हणजे पोट भरणे, उसंत मिळणे म्हणजे विसावा मिळणे. तर असे वेगवेगळे वाक्प्रचार आपण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो आणि त्यांचे अर्थही आपल्याला बऱ्यापैकी माहीत असतात. तर इथे एक लिस्ट दिलेली आहे. टोटल 141 ते 168 असे वाक्प्रचार आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्यांना नेहमी म्हणत असतो किंवा वापरत असतो. तर याच्यावर आधारित जे सरावाचे प्रश्न आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. तर हे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित 2 ते 3 वेळा काळजीपूर्वक वाचा. ओके. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ पण आपण नंतरून प्रकाशित करूया की जेणेकरून कसं ते वाचायचं, कसं काय काय ते वाक्प्रचार आहेत ते आपल्याला कळेल. ओके. तर सरावाच्या प्रश्नामधला पहिला प्रश्न आहे: पुढे ठळक अक्षरात दिलेल्या प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थ असलेल्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. तर पहिला जो वाक्प्रचार आहे तो आहे संयम दाखवणे. आणि पर्याय तुम्हाला दिलेत: नम्रपणे प्रतिसाद देणे, इच्छेला आवर घालणे, समाधान होईपर्यंत बघणे किंवा दीर्घकाळ श्वास रोखणे. तर संयम दाखवणे याचा अर्थ आहे इच्छेला आवर घालणे. ओके. तर योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आहे वर्तुळ क्रमांक 2. दुसरा वाक्प्रचार आहे कृपाछत्र हरवणे. आणि पर्याय तुम्हाला दिलेत: उत्साह नायसावणे, चिंतित होणे, काहीही न मिळणे आणि आधार नायसावणे. तर याचा बरोबर अर्थ होतो आधार नायसा होणं. ओके. कृपाछत्र हरवणं. त्याचप्रकारे काकुळतीला येणे म्हणजे याचना करणे, उदास होणे, गोंधळात पडणे की आग्रह धरणे. तर याचना करण्याला योग्य असा अर्थ होतो काकुळतीला येणे. ओके. तर अशा प्रकारे दिलेले जे वाक्प्रचार आहेत त्यांचा योग्य अर्थ जो आहे तो तुम्हाला त्याचं पर्याय क्रमांकाचं जे वर्तुळ आहे ते आपल्याला रंगवायचं आहे. आता वंचित ठेवणे किंवा हत्ती झुलणे तर हे तुम्ही होमवर्कला ट्राय करू शकता. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे: पुढे ठळक अक्षरात दिलेल्या अर्थाचे योग्य वाक्प्रचार आपल्याला ओळखायचे आहेत. म्हणजे मगाशीच्या प्रश्नामध्ये आपण वाक्प्रचार दिले होते तर योग्य अर्थ ओळखले. आता आपल्याला अर्थ दिलेत, आपल्याला वाक्प्रचार ओळखायचा आहे. तर पहिला अर्थ आहे स्तुती करणे. आणि पर्याय आहेत: वखाणणी करणे, हुशारकी मारणे, टेंभा मिरवणे, विनवणी करणे. आता स्तुती ही आपण नेहमी दुसऱ्यांची करतो, स्वतःची पण करतो बऱ्याच वेळा, पण इथे वखाणणी करणे हा योग्य पर्याय आहे, ना की हुशारकी मारणे. ओके. तर वखाणणी करणे हे तुमचं योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ म्हणजे पर्याय क्रमांक 1. दुसरं आहे निर्धास्त होणं. आणि तुम्हाला पर्याय दिलेले आहेत: उत्सुकता वाटणे, टवटवी येणे, धांदल होणे, मोकळा श्वास घेणे. तर निर्धास्त आपण कधी होतो तर जेव्हा आपलं एखादं काम पूर्ण होऊन जातं तेव्हा आपण निर्धास्त होतो. तेव्हा त्याचा साठी वापरला जाणारा वाक्प्रचार आहे मोकळा श्वास घेणे. ओके. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. समाधान होईपर्यंत बघणे
डोळे पाणावणे, डोळे भरून येणे, डोळे पांढरे होणे, डोळ्याला डोळे न लागणे. तर डोळे भरून येणे किंवा डोळे भरून पाहणे हा समाधान होईपर्यंत बघणे याच्यासाठी वापरला जाणारा योग्य तो वाक्प्रचार आहे. आता पुढचे जे आहेत ते तुम्ही होमवर्कला ट्राय करा. आता तिसऱ्या प्रकारचा जो प्रश्न आहे त्यामध्ये काही वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. ओके, त्यातील चुकीच्या जोडीच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. म्हणजे 3 वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ जे आहेत ते बरोबर आहेत आणि एकच वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ जो आहे तो चुकीचा दिलेला आहे. तर आपल्याला चुकीच्या जोडीचं पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे. तर पर्याय आहेत उद्ध्वस्त होणे म्हणजे नामशेष होणे. उद्ध्वस्त होणे म्हणजे नामशेष होणे हे बरोबर आहे. खंड पडणे, अडथळा येणे हे पण बरोबर आहे. एखादं काम आपण सुरू केलं त्याच्यामध्ये खंड पडला म्हणजे त्याच्यामध्ये अडथळा आला. गलका करणे, गोलाकार करणे. गलका करणे म्हणजे गोंधळ घालणे, गोलाकार करणे म्हणजे वर्तुळ बनवणं. तर हे चुकीचा अर्थ दिलेला आहे. फुशारकी मारणे म्हणजे बडाई मारणे हे पण बरोबर आहे. तर चुकीच्या जोडीचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3. ओके, आता पुढचं जे आहे त्याच्यामध्ये दिलेले आहेत परांगमुख होणे म्हणजे पाठ फिरवणे, गट्टी जमणे म्हणजे गाढ मैत्री होणे हे दोन्हीही बरोबर आहेत. हेवा वाटणे, मत्सर वाटणे हे पण बरोबर आहे. साबूत राहणे म्हणजे टिकून राहणे, धुंदीत राहणे हा त्याचा अर्थ होत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे चुकीच्या जोडीचा पर्याय आहे. ओके, तर पर्याय क्रमांक 4 या वर्तुळावर आपल्याला रंगवायचा आहे. उर्वरित 3 जे आहेत ते तुम्ही होमवर्कला ट्राय करा. जर तुम्ही ते 163 164 वाक्प्रचार आणि त्यांच्या अर्थांचं पूर्ण जर लिस्ट ती यादी जर तुम्ही व्यवस्थित 2 ते 3 वेळा वाचली तर तुम्ही या प्रश्नांची उत्तरं आरामात सोडवू शकता. आता पुढचा जो प्रश्न आहे त्याचं स्वरूप कसं आहे तर पुढे दिलेले वाक्प्रचार आणि त्यांच्या अर्थ यांच्यातील बरोबर जोडीचा पर्याय क्रमांक रंगवायचा आहे. म्हणजे 3 जोड्या ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत आणि एकच जोडी जी आहे ती बरोबर आहे. ओके, तर तळमळ असणे, आवड असणे. आता बघा, तळमळ असणे म्हणजे केअर असणे. आवड आणि केअर हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे हे चुकीची जोडी आहे. भीक घालणे, मदत करणे. भीक घालणे हे मदत करण्याच्या अर्थाने नाही येत म्हणून ही पण चुकीची जोडी आहे. भानावर येणे, निराशा येणे, नौका बुडू लागणे, धीर खचणे. तर भानावर येणे म्हणजे परिस्थितीची जाणीव होणे, नौका बुडू लागणे म्हणजे धीर खचणे हे बरोबर आहे. तिसरं पण जो पर्याय आहे तो पण चुकीचा पर्याय आहे. त्याच्यामुळे योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आहे पर्याय क्रमांक 4 ज्याच्यामध्ये वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ जो आहे तो अचूक दिलेला आहे. ओके, आता पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत गुणगान करणे, निंदा करणे. परत हे चुकीचं अर्थ दिलेला आहे. हळहळ वाटणे, हर्ष वाटणे. अगेन मी तुम्हाला म्हटलं हळहळ तळमळ हे केअर या अर्थाने येतात. नावलौकिक प्राप्त होणे, प्रसिद्धी पावणे हे अचूक आहे आणि व्यस्त असणे, बंधनात असणे हे पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 ज्याच्यामध्ये अचूक अर्थ हा दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही उरलेले जे प्रश्न आहेत ते होमवर्कमध्ये ट्राय करा. आपण पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया. तर पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य अर्थाचा वाक्प्रचार निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. वर्षभराने घरी आलेल्या मुलाला आईने मायेने डॅश डॅश दिलेलं आहे. आता प्रतीक्षा करणे, याचना करणे, हात पसरणे की पोटाशी धरणे. तर अशा वेळी अचूक जो पर्याय आहे तो आहे पोटाशी धरणे म्हणजे जवळ घेणे, मिठी मारणे, समथिंग लाईक दॅट. ओके, तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. सर्कशीतील विदूषकाने विविध नकला करतात. हास्याची लाट पसरणे, घाबरगुंडी उडणे,
नजर खिळणे, चालना देणे. आता जेव्हा विदूषक किंवा जादूगार किंवा मॅजिशियन हे कुठली मॅजिक दाखवेल तर सगळेजण हसतील, म्हणून हास्याची लाट पसरणे हे योग्य पर्यायाचं वाक्प्रचार तिथे येईल. आणि उर्वरित जे आहेत ते तुम्ही होमवर्कला ट्राय करा. आता पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये पुढील प्रत्येक वाक्प्रचाराचा पूर्ण करण्यासाठी पर्यायातील योग्य शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला निवडायचं. म्हणजे आपल्याला वाक्प्रचार हा पूर्ण करायचा आहे, आता त्याचा अर्थ शोधायचा नाहीये. तर संकटाचे डॅश डॅश कोसळणे, ढग, डोंगर, झाड की दहिवर. तर जनरली संकटाचे डोंगर कोसळणे हा योग्य शब्द तिथे येईल. ओके. मोकळा डॅश डॅश घेणे. आता मगाशीच आपण प्रश्न उत्तरांमध्ये बघितलं होतं, मोकळा श्वास घेणे हे योग्य पर्याय त्या ठिकाणी येईल. ओके. दे माय डॅश डॅश ठाय करणे, धरणी, नौका, मन, मृत्यू. तर इथे दे माय धरणी ठाय करणे अशा प्रकारचा वाक्प्रचार हा प्रसिद्ध आहे, म्हणून धरणी हे तुमचं अचूक उत्तर येईल. आणि हे बाकीचे जे दोन आहेत ते तुम्ही होमवर्कमध्ये ट्राय करा. तर पुढचं जे आहे प्रश्न, त्यामध्ये पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रत्येक प्रश्नाच्या योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे. पुढे दिलेल्या चौकटीपासून तयार होणाऱ्या अक्षरापासून होणाऱ्या वाक्प्रचाराच्या अर्थाचा पर्याय निवडा. आता द, ने, र, उ, न, भ, र, हो, र असं दिलेलं आहे. तर त्यापासून बनणारा शब्द आहे उदर भरण होणे. ओके. उदर भरण होणे, उदर भरण होणे. तर याचा अर्थ होतो की दैनंदिन जीवनाचं जे पण काही आहे आपलं ते व्यवस्थित होणं, त्याला म्हणतात चरितार्थ चालणे. ओके. म्हणून योग्य वाक्प्रचार या ठिकाणी येईल चरितार्थ चालणे. म्हणजे दैनंदिन डेली रुटीन लाईफ जी आहे ती आपली व्यवस्थित जाणे. पुढे पैकी वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडा. सुटकेचा निश्वास सोडणे म्हणजे टेन्शन फ्री होणं, जीव भांड्यात पडणं म्हणजे पण टेन्शन फ्री होणं, काळजी मिटणं म्हणजे पण टेन्शन फ्री होणं, तोंडाचे पाणी पळणे म्हणजे घाबरणे. तर हा वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार या ठिकाणी आहे, कारण बाकीच्या सगळ्यांचा अर्थ टेन्शन फ्री होणं असा आहे. ओके. आणि थर्ड जो आहे त्यामध्ये आपल्याला पर्यायी जोड्या लावायच्या आहेत, तर ते तुम्ही लावू शकता. तर अशा प्रकारे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ याच्यावर आधारित प्रश्न आपण बघितले. आता म्हणी आणि त्यांचे अर्थ आपल्याला बघायचे आहेत. तर म्हण म्हणजे काय ते आधी आपण बघूया. तर एका छोट्या वाक्यात व्यक्त झालेल्या सर्वसामान्य अनुभव म्हणजे म्हण, आणि याचा अर्थ विशिष्ट पद्धतीचं बोलणं असं असतं. म्हणजे इकडे आड तिकडे विहीर म्हणजे दोन्ही बाजूला संकट. ओके. तर अशा प्रकारे जो अनुभव आहे तो छोट्या वाक्यामध्ये व्यक्त केलेला असतो. आयत्या बिळावर नागोबा म्हणजे मेहनत कोणीतरी दुसरं करतं आणि मजा कोणीतरी दुसरं मारतं, तर तेव्हा आयत्या बिळावर नागोबा असं आपण म्हणतो. तर अशा प्रकारे भरपूर म्हणी इथे दिलेल्या आहेत आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणजे मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगाने ज्या छोट्या गोष्टी असतात त्यांचाच बडेजाव मोठा असतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे काम मुळीच होत नाही. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो त्याच्यापेक्षा जास्त फायदा होतो. आगीतून निघून फुफुटात जाणं म्हणजे एका संकटातून दुसऱ्या संकटात पडणं. आधी पोटोबा मग विठोबा, आधी जेवण मग देवाचं नाव वगैरे असं. तर अशा भरपूर म्हणी आहेत, त्यांची पूर्ण इथे यादी दिलेली आहे. तर ह्या म्हणी आणि त्यांचे अर्थही आपण व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचे आहेत. तर अशा 80 म्हणी आणि त्यांचे अर्थ आपल्याला दिले आहेत आणि त्याच्यावर आधारित हे सरावाचे प्रश्न आहेत. तर आपण सरावाच्या प्रश्नांकडे वळूया.
तर पहिला जो सरावाचा प्रश्न आहे तो आहे पुढे दिलेल्या म्हणींचा योग्य अर्थ असलेल्या पर्याय क्रमांकाची वर्तुळं आपल्याला रंगवायची आहेत. तर पहिली म्हण आहे पी हळदनी हो गोरी. ओके, तर गोरे होण्यासाठी नियमित हळद घ्यावी, कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे, एखादी गोष्ट घडल्यावर त्यावर उपाय करणे व्यर्थ असते, अडचणीच्या वेळी कोणतेही साधन उपयोगी ठरते. आता पी हळद आणि हो गोरी याचा योग्य अर्थ होतो कोणत्याही बाबतीत उतावीळापणा करणं. म्हणजे बाबा गोरं व्हायचंय तर हळद पिऊन घेतली, असं समथिंग लाईक दॅट. तर पी हळद आणि हो गोरी या म्हणीचा अर्थ होतो कोणत्याही बाबतीत उतावीळापणा करणं. तर योग्य पर्याय क्रमांक आहे ऑप्शन नंबर 2. काखेत कळसा आणि गावाला वळसा. आता एखादी गोष्ट ही आपल्या नजरेसमोर असते पण ती आपल्याला सापडत नाही आणि आपण सगळं गाव शोधून येतो, तेव्हा ही म्हण वापरली जाते. तर आता आपण अर्थ बघूया. काखेत कळसा घेऊन गावाला प्रदक्षिणा घालणे, एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असं बोलणं, गावभर फिरून कळशीबद्दल माहिती देणं, पाहिजे ती वस्तू स्वतःजवळ असूनही सर्वत्र शोधत फिरणं. तर चौथा जो अर्थ आहे तो योग्य अर्थ आहे. ओके, पाहिजे ती वस्तू स्वतःजवळ असूनही सर्वत्र शोधत राहणं. कोल्हा काकडीला राजी. गरजेपुरता गोड बोलणारा माणूस. सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र गोष्टींसाठी खुश होतात. मूर्ख माणसात थोडेसे ज्ञान असणाराही शहाणा ठरतो. कोल्ह्याला खायला काकडी मिळताच तो राजासारखा वागतो. तर आता याचा योग्य अर्थ आहे की सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र गोष्टींनीही खुश होतात. म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष नाही मिळाली तर तो काकडीसाठी पण राजी होऊन गेला. म्हणजे सामान्य कुवत असलेली माणसे कुठल्याही गोष्टीला खुश होऊन जातात, असं म्हणून कोल्हा काकडीला राजी अशा अर्थाची म्हण ही वापरली जाते. आता दुसरा जो प्रश्न 3 आणि 4 तुम्ही घरी ट्राय करा. जर पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये पुढे दिलेल्या वाक्याच्या अर्थासाठी पर्यायातील योग्य म्हण निवडायची आणि तिच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. तर अर्थ दिलेले आहेत. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर मात करणे. ओके, तर पर्याय दिले बळी तो कान पिळी, चोरावर मोर, आयत्या बिळावर नागोबा, वासरात लंगडी गाय शहाणी. त्याचा योग्य अर्थ आहे चोरावर मोर. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर मात करणं. खूप आशा वाटणाऱ्याच्या बाबतीत पूर्ण निराशा. मेल्या म्हशीला मणभर दूध, कामापुरता मामा, बैल गेला आणि झोपा केला, भरवशाच्या म्हशीला तोंडगा. तर याचा योग्य अर्थ होतो जी भरवशाची म्हैस होती त्याला तोंडगा. म्हणजे खूप आशा वाटणाऱ्या व्यक्तीकडून निराशा. तर हे तुम्हाला तेव्हाच जमेल जेव्हा तुम्ही ती जी यादी दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित 2 ते 3 वेळा नजरेखालून घालाल. तुम्हाला प्रत्येक म्हणींचे, प्रत्येक वाक्प्रचारांचे, प्रत्येक शब्दसमूहाचे अर्थ तुम्हाला जेव्हा कळतील तेव्हाच तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. तर उर्वरित प्रश्न तुम्ही होमवर्कला ट्राय करा. आता पुढे दिलेल्या अपूर्ण म्हणी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. ओके, तर यातलं पहिला म्हण आहे गाढवाला डॅश डॅश चव काय. तर इथे द्राक्ष, साखर, गूळ आणि मीठ असे 4 पर्याय आपल्याला दिले आहेत. तर योग्य म्हण आहे गाढवाला गुळाची चव काय. तर पर्याय क्रमांक 3 हा योग्य उत्तर आहे. उतावळा नवरा डॅश डॅश बाशिंग, गुडघ्याला, कपाळाला, कोपराला, डोक्याला. तर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं म्हटलं जातं. ओके, बुडत्याला डॅश डॅश आधार, काठीचा, काडीचा, किनाऱ्याचा, दगडाचा. तर या ठिकाणी काडी हा योग्य शब्द आहे जो ही म्हण पूर्ण करतं. हे 4थं आणि 5वं तुम्ही होमवर्कला ट्राय करा. योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला पुढे रंगवायचं आहे. आणि प्रश्न असा आहे की गोपाळचे आजोबा आजारी असताना त्यांच्या बाबांचा हात दुखावला, म्हणतात ना डॅश 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 डॅश. आता आपल्याला योग्य म्हण हे करायचे. तर डोळ्यात आसू न तोंडात हसू, दुष्काळात 13वा महिना, इकडे आड तिकडे विहीर,
खोरट्याच्या कपाळी गोटा. तर एका संकटात असताना जेव्हा दुसरं संकट येतं तेव्हा त्याला योग्य म्हण आहे दुष्काळात 13वा महिना. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असेल. ओके. तर पुढचा प्रश्न आहे, गंगूबाई कोणत्याही समारंभात गेली तरी विचार न करता बोलत असते. म्हणतात ना, डॅश डॅश गरजवंताला अक्कल नसते, कानामागून आली आणि तिखट झाली, चोराच्या उलट्या बोंबा, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. तर जेव्हा माणूस विचार न करता बोलतो त्यासाठी योग्य वाक्प्रचार किंवा म्हण जी वापरली जाते ती आहे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. तर पर्याय क्रमांक 4 हा तुमचं अचूक उत्तर आहे. 3, 4 आणि 5 नंबरचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही गृहपाठासाठी ट्राय करा होमवर्कला. ओके. आता योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे आणि पहिला प्रश्न आहे, डोळ्यात केर आणि कानात कुंकर या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. तर पर्याय दिलेत, यथा राजा तथा प्रजा, आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी, चोर सोडून संन्याशाला फाशी, नाक दाबले की तोंड उघडते. तर आता इथे योग्य आहे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी. ओके. चौकटीत लपलेल्या म्हणीतील मध्यभागी येणारे अक्षर कोणते ते आपल्याला विचारलेलं आहे. तर ही जी म्हण आहे ती आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. आता तुम्ही ही म्हण लिहून बघा आणि कुठलं अक्षर मध्यभागी येतं ते तुम्ही शोधा. अडला हरी गाढवाचे पाय धरी. आकृतीत लपलेल्या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. नाचता येईना अंगण वाकडे अशी ती म्हण आहे. बडबड करणाऱ्याच्या हातून कार्य होत नाही. आपल्यातील कमीपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नाव ठेवणं, होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार न करता बोलणं, एखाद्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नये. तर नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण जेव्हा आपल्यातील कमीपणा झाकण्यासाठी आपण दुसऱ्या वस्तूला नाव ठेवतो तेव्हा वापरली जाते. म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही उर्वरित प्रश्न हे सोडवू शकता. आता आपला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे जोड शब्द. जेव्हा जोडीने दोन शब्द एकमेकांना जोडले जातात तेव्हा त्यांना जोड शब्द असं म्हणतात आणि नवीन अर्थपूर्ण शब्द हे त्या जोड शब्दांपासून तयार होतात. तर कधी कधी एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होऊन जोड शब्द तयार होतात. उदाहरणार्थ समोरासमोर, लाले लाल, फडफड. काही वेळा पहिल्या शब्दाच्या अर्थातच दुसरा शब्द जोडला जातो. आसपास, पांढरा शुभ्र. ओके. कधी कधी एक शब्द अर्थपूर्ण आणि दुसरा शब्द निरर्थक असतो. उपास तापास, ओबड धोबड, थाटमाट, अर्धामुर्धा. ओके. आणि कधी कधी दोन नामे एकत्र येऊन जोड शब्द तयार होतात. तर धान्य, धनधान्य, दुळा पांगळा असे भरपूर उदाहरणं आहेत जे आपल्याला जोड शब्दांबद्दल माहिती देतात. तर अशा जोड शब्दांची पण पूर्ण यादी दिलेली आहे, ती तुम्ही एकदा नजरेखालून घाला. अंगत पंगत, आकडेमोड, आवड निवड, आसपास, उघडा वाघडा, उधळ माधळ, झाड झडावरा. ओके. झाडलोट, थाटमाट, लाथाबुक्या. तर असे भरपूर जोड शब्द आहेत आणि आता आपण त्याच्यावर आधारित जे प्रश्न उत्तर आहेत ते आपण बघूया. तर पहिला सरावाचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. पुढे ठळक अक्षरात दिलेल्या शब्दांना जोड शब्द म्हणून जुळवणाऱ्या योग्य शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर होम हा शब्द दिलेला आहे, त्याला कुठला शब्द जोडून योग्य अर्थाचा जोड शब्द तयार होतोय ते आपल्याला शोधायचं आहे. तर होम, हवन, वैकल्य, होम वैकल्य, होम हवन, होम कार्य. तर असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेत. तर हवन हा शब्द नसतो, हवन हा शब्द असतो. म्हणून होम सोबत हवन हा शब्द जोडला तर योग्य अर्थाचा जोड शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. गोडी
हा शब्द दिला आहे आणि त्याच्यासोबत 4 पर्याय दिलेत, गुलाबी, धोडी, बेरीज, लाडी. तर गोडी गुलाबीने संसार करा असं आपण जोड शब्द वापरतो बऱ्याच वेळा. त्याच्यामुळे गोडी सोबत जोडून येणारा शब्द कुठला असेल तर तो गुलाबी हा शब्द आहे. ओके. जमीन हा एक शब्द दिला आहे आणि त्याच्यासोबतचे पर्याय दिलेले आहेत, नाला, पाणी, वाडा, जुमला. तर अर्थपूर्ण आणि बिना अर्थाचा अशा 2 शब्दांपासून बनणारा हा जोड शब्द आहे, जो की जमीन, जुमला या 2 शब्दांपासून तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा आपला अचूक पर्याय आहे. उरलेले जे शब्द आहेत ते तुम्ही घरी ट्राय करा. ओके. जर तुम्ही ती यादी व्यवस्थित वाचली तर तुम्ही हे सोडवू शकता. आता परत पुढे ठळक अक्षरात दिलेल्या शब्दासाठी जोड शब्द म्हणून न जुळणाऱ्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. म्हणजे पर्यायातले 3 शब्द जे आहेत ते जोडल्यानंतर अर्थपूर्ण जोड शब्द तयार होतो आणि फक्त एकच शब्द जोडल्यानंतर अर्थपूर्ण जोड शब्द तयार होत नाही. तर काम हा शब्द तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यासोबतचे पर्याय दिले धंदा, काज, दाम, धाम. तर काम धंदा आपण म्हणतो, काम काज आपण म्हणतो, काम दाम आपण कधी म्हणत नाही, काम धाम पण आपण म्हणतो. तर तुमचा जुळून न येणारा पर्याय आहे दाम, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचा जो आहे तो आहे दाणा. दाणा पाणी हे अचूक आहे. दाणा गोटा असा पण जोड शब्द तयार होतो. दाणा वैरण असा पण शब्द हा तयार होतो, पण दाणा पाला असा कुठला शब्द नसतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर आहे, जिथे जुळून न येणारा जोड शब्द तयार होत आहे. पुढचा जो शब्द आहे तो आहे हाल. हाल हवेली असा कुठलाही शब्द तयार होत नाही. हाल हवाल आपण म्हणतो, हाल अपेष्टा आपण म्हणतो, हाल हाल आपण म्हणतो. तर हाल हवेली असा योग्य शब्द न बनल्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर आहे. ओके. 4थं, 5वं, 6वं, 7वं तुम्ही होमवर्कमध्ये सोडवू शकता. जेवढं तुम्ही जास्त सोडवाल परीक्षेच्या दृष्टीने तेवढी तुमची चांगली तयारी होईल, तेवढी तुम्ही ती यादी तुमच्या डोळ्याखालून घालाल, तेवढं तुम्हाला जास्त जास्त त्या गोष्टी लक्षात राहतील. आता पुढील प्रत्येक विधानाच्या शेवटी अर्थपूर्ण जोड शब्द तयार होण्यासाठी योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे. जसे सल्ला मसलत तसे तोळा बोळा, तोळा भोळा, तोळा मासा, तोळा सुंगा. तर तोळा मासा. ओके. अशा प्रकारे जोड शब्द तयार होतो. सल्ला मसलत तोळा मासा. ओके. जसे स्थिर स्थावर तसे स्थावर जंगम. ओके. तर जंगम हा योग्य पर्याय आहे. स्थावर आणि जंगम म्हणजे स्थावर म्हणजे प्लांट सोर्स पासून मिळणारं आणि जंगम म्हणजे ॲनिमल सोर्स पासून मिळणारं. तर या दोन्ही शब्दांचा मिळून एक जोड शब्द तयार होतो. जसे औरस चौरस तसे उघडा वाघडा. ओके. तर वाघडा हा त्याचा योग्य पर्याय आहे. उर्वरित जे आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता. पुढील प्रत्येक शब्दातील शब्दांपैकी जोड शब्द नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. म्हणजे दिलेल्या शब्दांपैकी 3 शब्द जे आहेत ते अचूक जोड शब्द आहेत आणि एक शब्द जो आहे तो जोड शब्द नाहीये, तो आपल्याला ओळखायचा आहे. तर भाऊबंद, हातमाग, लवाजमा, गणगोत असे शब्द दिलेले आहेत. तर याच्यामध्ये जो जोड शब्द नाहीये तो आहे हातमाग, कारण हा एकच शब्द आहे. हातमाग म्हणजे हातमागावर जे आधी कापड विणायचे, चरखा वगैरे ते हातमाग. ओके. रोकटोक, सटरफटर, जाडजूड, वजनदार. आता याच्यामध्ये जर कुठला जोड शब्द नसेल तर तो आहे वजनदार, किंवा कारण हा एकच शब्द आहे. जाडजूड, सटरफटर, रोकटोक सारखं हे जोड शब्द नाही आहेत. ओके.
होम हवन, मनोमन, जलतरण, धरपकड. आता तुम्ही सांगू शकता की याच्यामध्ये कुठला शब्द जोड शब्द नाहीये, तर जलतरण. ओके, जलतरण म्हणजे स्विमिंग, हा पूर्ण एकच शब्द आहे, एकाच अर्थाचा शब्द आहे. ओके, याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या अर्थांचे शब्द हे वापरलेले नाहीये. तर अशा प्रकारे जो जोड शब्द नाहीये त्याच्या पर्यायाचं वर्तुळ आपण रंगवलं. उर्वरित प्रश्न तुम्ही गृहपाठाला ट्राय करा. पुढील प्रत्येक शब्द गटातील जोड शब्द शोधून त्याचा पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचंय. म्हणजे आता इथे 3 जे आहेत पर्याय ते जोड शब्द नाहीये आणि एकच पर्याय जो आहे तो जोड शब्द आहे. म्हणजे आधीच्या प्रश्नाच्या एक्झॅक्टली उलटा प्रश्न. ओके, तर ओला चिंब, बाग बगीचा, कळस पायथा, मुका बहिरा. आता याच्यामधून आपल्याला जोड शब्द शोधायचा आहे आणि त्याच्या पर्यायाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. तर ओला चिंब हे विशेषण आपण एकच ओला व्यक्तीसाठी वापरतो. बाग बगीचा हा योग्य जोड शब्द आहे. ओके, गृह उद्योग, गुरु किल्ली, गतिरोधक, गल्ली बोळ. आता याच्यामध्ये कुठला असा शब्द आहे की जो जोड शब्द आहे, तर गल्ली बोळ. कारण गतिरोधक हे स्पीड ब्रेकर साठी वापरलं जातं, हा एकच शब्द आहे. गुरु किल्ली हा पण एकच शब्द आहे. गृह उद्योग हे पण एकच वर्ड आहे. ओके, घरून जो उद्योग केला जातो तो. तर गल्ली बोळ हे जोड शब्द या कॅटेगरीला फुलफिल करतं आणि म्हणून गल्ली बोळ हा योग्य जोड शब्द आहे. कानाकोपरा, किलोमीटर, किलबिलाट, कालनिर्णय. तर मी म्हणेल की कानाकोपरा हा योग्य जोड शब्द आहे, कारण किलोमीटर अगेन एकच शब्द आहे, किलबिलाट पण एकच वर्ड आहे आणि कालनिर्णय पण एकच वर्ड आहे. ओके, तर उर्वरित तुम्ही करू शकतात प्रयत्न. तर पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये पुढे दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी योग्य पर्याय दिलेला जोड शब्द निवडून त्याच्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. तर माझी आई दररोज घरासमोर अंगणाची डॅश डॅश करते. झाड झाडोरा, डागडुजी, पाठपुरावा, झाडलोट. तर झाडलोट हा योग्य शब्द आहे. डागडुजी पण नाही, झाड झाडोरा पण नाही आणि पाठपुरावा पण नाही, कारण अंगणात कोणी पाठपुरावा करत नाही. डागडुजी आपण रोज करत नाही. हे तुम्ही घरी ट्राय करा. 2 नंबर. तिसरा आपण घेऊया. शहाण्या माणसाने सुद्धा डॅश डॅशची पायरी चढू नये. तर कोर्ट कचेरीची पायरी चढू नये असं योग्य जोड शब्द आहे. ओके, त्यांनी सर्व डॅश डॅश करूनच आम्हास झालेल्या मतदानाची माहिती दिली. तर गोळा बेरीज हा योग्य शब्द त्या ठिकाणी वापरला जातो की मतदानाची गोळाबेरीज करून आम्हाला माहिती दिली. आता जे मी घेतलेले नाहीयेत ते तुम्ही होमवर्क मध्ये ट्राय करा. आपण 7वा आणि शेवटचा प्रश्न या जोड शब्द टॉपिकशी रिलेटेड जो आहे तो घेऊया, ज्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील जोड शब्द हा समानार्थी शब्दांची जोडी आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. काम, धंदा, गड, किल्ले, वृक्ष, वेली, थट्टा मस्करी. आता ह्यापैकी कुठलं असा पर्याय आहे जोड शब्दाचा की ज्याचा अर्थ हा समान आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वृक्ष, वेली. ओके, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील जोड शब्द हा विरुद्ध शब्दांची जोडी आहे? चढ उतार, गुरेढोरे, जमा खर्च, नफा तोटा. ओके, तर कुठला आहे? तर जोडी नाही आहे असं. सॉरी हा, 1 मिनिट. दोन्हीकडे माझी गफलत झाली. थोडंसं मला पण असं वाटलं की असं कसं असू शकतं, कारण कामधंदा हे पण समानार्थी आहेत, गडकिल्ले हे पण समानार्थी आहेत, थट्टामस्करी पण समानार्थी आहे. आपल्याला जोडी नाही समानार्थी तो शब्द ओळखायचा आहे. वृक्ष आणि वेली. वृक्ष म्हणजे मोठे झाड असतात, वेली म्हणजे लता
तर वृक्षवेली हा समानार्थी नाहीये. त्याचप्रमाणे समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे, ज्यामध्ये चढ उतार हे एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत. विरुद्धार्थी नसलेला आपल्याला ओळखायचा आहे. गुरेढोरे हे सेम मिनिंगचे वर्ड आहेत, विरुद्ध नाही आहेत. जमा खर्च परत विरुद्धार्थी आहे, नफा तोटा पण विरुद्धार्थी आहे. तर गुरेढोरे हा अचूक पर्याय असेल. ओके, आता आपल्याला विरुद्धार्थी शब्द असलेला ओळखायचा आहे. ओके, आता नसलेला नाही ओळखायचा आहे. तर बरे वाईट, जुना पुराणा, गल्ली बोळ, दयामाया. जुना म्हणजेच पुराणा, गल्ली म्हणजेच बोळ, दया म्हणजेच माया. त्याच्यामुळे बरे वाईट हे विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. चौथं आणि पाचवं तुम्ही ट्राय करू शकतात. आता आपला युनिट 1 मध्ये सगळ्यात शेवटचा जो टॉपिक आहे तो आहे एका शब्दाचे विभिन्न अर्थ असणारे शब्द. तर ह्याच्यामध्ये शब्द हा एकच असतो, पण त्याचे अर्थ हे वेगवेगळे निघतात. फॉर एक्झाम्पल, अभंग. अभंग म्हणजे न भंगलेला किंवा काव्यरचनेचा एक प्रकार. अनंत म्हणजे अमर्याद किंवा तो शब्द परमेश्वरासाठी पण वापरला जातो. अंक म्हणजे मांडी किंवा आकडा. ओढा म्हणजे मनाचा कल किंवा पाण्याचा लहान ओघ. कळ म्हणजे भांडणाचे कारण किंवा गुप्त किल्ली किंवा वेदना. तर असे भरपूर शब्द दिलेले आहेत की ज्यांचे एकापेक्षा अनेक अर्थ हे निघतात. तर ते पण आपण व्यवस्थित वाचा, म्हणजे तुम्हाला हे पुढचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित सोडवता येतील, व्यवस्थित कळतील. तर आपण सरावासाठी असलेले प्रश्न बघूया. पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. देवाने भक्त प्रल्हादाला वर दिला. आता इथे वर मीन्स आशीर्वाद किंवा ब्लेसिंग्स आपण म्हणू शकतो. ओके, तर पर्याय दिलेले आहेत नवरा, अंगारा, आशीर्वाद, वरची दिशा. तर नवरा हा पण अर्थ येऊ शकतो वरचा, पण इथे ब्लेसिंग्स या अर्थाने आलेलं आहे, त्याच्यामुळे आशीर्वाद हा आपला योग्य पर्याय आहे. मान मोडून काम केल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. आता इथे पण मान म्हणजे ॲप्रिसिएशन अशा अर्थाने आहे. तर दौलत, शरीराचा अवयव, रक्षणकर्ता किंवा मोठेपणा. तर मोठेपणा हा अचूक पर्याय येईल. शरीराचा अवयव हा अचूक पर्याय येणार नाही, कारण नेक म्हणजे पण मान होते. ओके, तर अशा प्रकारे 3, 4, 5, 6 तुम्ही घरी ट्राय करू शकतात. आपण पुढचा जो प्रश्न आहे याच्यावर आधारित तो बघूया. पुढील प्रत्येक वाक्यातील दुसऱ्या अधोरेखित शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायातून शोधायचा आहे. 2 शब्द अधोरेखित केलेले आहेत, पण आपल्याला दुसऱ्या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे. श्रद्धा, दोन्ही कर जोडून नमस्कार कर. आता दोन्ही कर, तर कर हा जो पहिला शब्द आहे तो इथे हात या अर्थाने आलाय, पण नमस्कार कर असं जेव्हा म्हटलं तेव्हा नमस्कार करणे या अर्थाने कर हा शब्द आलाय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. जुने पात्र हातात घेऊन गोदावरीने स्वयंपाकिनीचे पात्र साकारले. आता इथे पात्र हा जो दुसरा शब्द आहे तो भूमिका या अर्थाने आलेला आहे. म्हणून नाटकातील भूमिका, भांडे नव्हे किंवा नदीचे पात्र नव्हे, तर इथे पात्रचा मीनिंग आहे नाटकातील भूमिका. जेव्हा तुम्ही वाक्य वाचतात तेव्हा तुम्हाला त्याचा अर्थ जो आहे तो आपोआप उलगडतो आणि त्या अर्थातून त्याच्यासाठी शब्दासाठी वापरलेला अर्थ पण आपल्याला कळून येतो. रोहन तीरावर बसून तीर मारत होता. आता तीरावर म्हणजे काठावर, आणि तीर हा इथे ॲरो या अर्थाने म्हणजे बाण या अर्थाने आलेला आहे. तर बाण हा याचा अचूक पर्याय आहे. काठ हा याचा अचूक पर्याय नाहीये. किनारा हा याचा अचूक पर्याय नाहीये. तर बाण हा अचूक पर्याय आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बाकीचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवू शकतात. आता पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये ठळक अक्षरात दिलेल्या शब्दातील 2 वेगवेगळे अर्थ असलेल्या योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचे. म्हणजे दिलेला जो शब्द आहे त्याचे 2 वेगवेगळे अर्थ आहेत आणि ते अचूक अर्थ आपल्याला ओळखून त्याचं पर्याय रंगवायचे. जीवन हा शब्द दिलेला आहे. अमृत आणि पाणी, वेळ आणि मृत्यू, वारा आणि वस्त्र, आयुष्य आणि पाणी.
आता बघा, आयुष्य म्हणजे जीवन आणि पाणी ह्याला पण जीवन म्हटलं जातं, म्हणून योग्य पर्याय आहे तुमचा पर्याय क्रमांक 4. दुसरं तुम्ही ट्राय करा. मी तिसरं घेते. कळ, आपण मगाशीच बघितलं, वेदना किंवा गुप्त किल्ली असे दोन्ही अर्थ कळ या अर्थाचे होतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. ध्यान म्हणजे समाधी, पुण्यपुरुष, चिंतन, भेळसट व्यक्ती, शरीर, परमेश्वर, पक्षी, कपट. तर ध्यान हा जो शब्द आहे त्याचा योग्य अर्थ होतो चिंतन आणि भोळसट व्यक्ती. कारण चिंतन करणं म्हणजे ध्यान करणं, आणि आपण म्हणतो की काय ध्यान आहे हे, तर भोळसट व्यक्तीला पण आपण ध्यान या अर्थाने शब्द वापरतो. त्याच्यामुळे चिंतन आणि भोळसट व्यक्ती हे अचूक पर्याय आहे. बाकीचे तुम्ही ट्राय करू शकता. आता चुकीच्या अर्थाचा पर्याय क्रमांक आपल्याला निवडायचा आहे आणि पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. खंड, तुकडा या अर्थाने, या मोठा विस्तृत भाग या अर्थाने, भेट, नजराणा, भेटणे, वात, वारा, विहंग, नाद, आवड, आवाज. आता बघा, वारा हा वातचा योग्य अर्थ आहे, पण विहंग म्हणजे पक्षी होतो. त्याच्यामुळे इथे तुमचं जे चुकीच्या अर्थाचा पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. अंतर, मन, भेद, वाणी, श्रीमंत, खग, सुमन, फूल, पवित्र मन, डाव म्हणजे कारस्थान आणि कपट. तर वाणी, श्रीमंत, खग हे चुकीच्या अर्थाचा पर्याय आहे, आणि उर्वरित जे आहेत ते तुम्ही होमवर्कमध्ये ट्राय करू शकता. तर अशा प्रकारे आज आपण वाक्प्रचार, त्यांचे अर्थ, म्हणी आणि त्यांचे अर्थ, जोड शब्द आणि एका शब्दाचे विभिन्न अर्थ असे वेगवेगळे टॉपिक्स आपण बघितले. उर्वरित जो मराठी व्याकरणाचा पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया.